हाय हॅलो नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सावीस फॅशन अँड लाईफस्टाईल मध्ये. सो आज एकदम क्विक असा आपण वीकली स्किन केअर नाईट रुटीन शूट करणार आहे. आज आपण त्यासाठी नाईट सूट मध्ये पण आहे आणि आताच मी आंघोळ वगैरे केले, केस वॉश केलेले आहेत. आपल्याला वीकली प्रॉपर आपलं रुटीन करायचं आहे. हे स्किन केअर रुटीन आहे. सो मी तुम्हाला दाखवते आता कसं कसं आपण स्किनला आपल्या चांगली ठेवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप सारं पाणी पिलं पाहिजे, खूप. सो ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकीचे तर आपण रेमेडीज करणार, त्याच्यापेक्षा पाणी हे सर्वात उत्तम आपल्या स्किनसाठी आहे. तर आपण वीकडेज मध्ये 7 दिवसांमध्ये आपण काही नाही, नॉर्मल मॉइश्चरायझर वगैरे लावतो, स्क्रब वगैरे आपण वीकली ह्याच्यावरतीच करतो, रोजचं तर आपण करत नाही. सो सगळ्यात पहिलं मी फेस वॉश करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर आता काहीच हे नाहीये आणि जस्ट एक लिप बाम लावलेला आहे मी पिंक शेडचा. सो बघू शकता आता आपल्या स्किनवरती काहीच मेकअप नाहीये, सगळं रिमूव्ह करून घेतलेलं आहे. सी सो आता सगळ्यात पहिले आपण हेअर्स आपले टाय करून घेऊया वरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जे फेस वॉश सूट होत असेल तेच वापरा. आणि असं नाही की ऑइली स्किन आहे तर स्क्रब करू शकतो का नाही वगैरे, सगळ्या स्किनला आपण स्क्रबिंग करू शकतो. सो आता प्रत्येक स्किनला हे सूट होतच. ऑल स्किन टाईपचं मी दाखवत आहे आणि नंतर मी हळूहळू तुम्हाला ऑइली स्किन, कॉम्बिनेशन आणि ड्राय स्किन ह्याच्या सगळ्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळ्यात पहिलं, खूप टॅन झालेली आहे स्किन माझी. त्याच्यात जर तुमची पण टॅन झाली असेल तर तुम्ही हे एव्हर यूजचं टॅन रिमूव्हल चॉकलेटचं स्क्रब वापरणार आहे. तुम्हाला जर टॅन वगैरे नसेल झाले, नॉर्मल स्क्रबिंग करायचं असेल वीकली डेजमध्ये, तर तुम्ही ॲप्रिकॉटचं वगैरे आहे, ह्याच्यामध्ये वॉलनटचं पण आहे एव्हर यूजचं, ते तुम्ही यूज करू शकता. तर सध्या माझी टॅन झाली आहे, टॅन रिमूव्ह करण्यासाठी मी आता हे वाला यूज करते, तुम्ही बघू शकता गाईज. तर आता सगळ्यात महत्त्वाचं स्क्रब करून घेऊया. फर्स्ट फेस वॉश तर आपण केलेला आहे तुम्हाला जसं की सांगितलं, आणि तुम्हाला जे जे सूट होत असतील प्रोडक्ट तेच घ्या. आणि सगळ्यात पहिली पॅच टेस्ट करायची, त्याच्याने आपल्याला समजतं इरिटेशन होतंय की नाही. जर तुम्हाला इरिटेशन वगैरे झालं तर यूज नाही करायचं, कारण की प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येकाला सूट होतील असं नाही. सो सगळ्यात पहिले तसंच करायचं. आणि हे स्क्रब वगैरे थोडंसं तरी आपली स्किन जे झालेली असते घाण वगैरे ते निघण्यासाठी होतेच. आता बघा मी इथे केलेला नाही, मी आधीपासून करते, हे मला माहिती आहे माझ्या स्किनला सूट होतं हे. सो आता सगळ्यात पहिला आपण स्क्रब करून घेऊया. थोडंसं हलकं पाणी वगैरे लावून स्क्रब करायचं आहे आपल्याला, हलकंसं पाणी लावून. सी मी एवढी क्वांटिटी घेतलेली आहे एवढ्या प्रोडक्टमधली. हे अतिशय काय महाग वगैरे नाही आहे, तुम्हाला 15-20 रुपीजमध्ये आरामात भेटून जाईल. सो सगळ्यात पहिलं सगळीकडे फेसला लावून घेते मी. आणि हेच आपलं नेक एरिया, त्याला पण लावून घ्यायचं आहे, नाही तर आपलं फेस क्लीन दिसेल आणि नेक ब्लॅक दिसेल. तर मोस्टली सगळ्यांना इथे टॅनिंग असते, तर तिथे तुम्ही जास्त प्रोडक्ट यूज करू शकता. तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण हे करायचं, स्क्रब करून घ्यायचं. नेहमी वरच्या बाजूला हे करायचं, खालच्या बाजूला जास्त स्किनला हे नाही करायचं, खालच्या बाजूला नाही जास्त हे करायचं, कारण की मग स्किन आपली अशी गळते. वर कधी पण पुश करायचं. सो इथे मी पाणी घेतलंय, तुम्ही बघू शकता. आता चांगलं मी स्क्रब करून घेणार आहे. या टायमिंगला जर तुम्हाला इरिटेशन वगैरे वाटलं तर मग लगेच धुवून घ्यायचं. तुम्हाला जिथे तुमचे जास्त वाटत असतील ब्लॅकेट्स, व्हाईटेट्स, तिथे तुम्ही जास्त थोडं हे करा, मसाज करा. आणि एकदम रफली मसाज नाही द्यायचं, जेवढं आपल्या स्किनला जमेल तेवढंच द्यायचं आहे. जास्त पण असं नाही की घासली की आपली स्किन चांगली होईल, जास्त ब्लॅकेट्स वगैरे झाले असतील तर निघतील, तर नाही, स्किनला जास्त हर्षण स्किन आपली खराब होऊ शकते. सो नेक एरिया पण आपला, नेकला तुम्ही प्रेशर देऊ शकता थोडाफार, स्किनच्या मग आपले थोडा कमी जास्त द्यायचा, स्किनला कमी द्यायचा. सो आता नाक घासून घेऊ. तेच मी तुम्हाला माझ्या स्टेप दाखवते, मी म्हणत नाही एवढ्या माझ्या चांगल्या आहेत किंवा मला प्रॉपर येतात. सो तुम्ही बघू शकता मला ज्या जमतात प्रॉपरली त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाची पहिली इथे करून घ्यायची, इथे पण टॅन असतं खूप आपल्याला. सी सर्क्युलर मोशनमध्येच सगळं करायचं आपल्याला.
आणि मेन कधी पण अशी स्किन घासून नाही करायची, खाली खूप लूज होते. टाईट करण्यासाठी असं मोस्टली वरच्या बाजूलाच हे करायचं, फोरहेडला हे करायचं. आता सो फर्स्ट सगळ्यात मी तुम्हाला दाखवली, मी ही वाली करते, त्यानंतर सी. आणि प्रोडक्ट जर वाटला आपल्याला घ्यायचं आहे सो घेऊ शकता. इथे पण आपल्याला थोडं ब्लॅकेट्स वगैरे येतात नोजला, सो नोज एरियाला चांगलं कव्हर अप करायचं. आता सेकंड. आणि जर आपण एकटे करत असेल ना तर हे 2 टाइम आपल्याला आरामात जातं. तुम्ही हे फ्रीजमध्ये वगैरे स्टोअर करून आरामात ठेवू शकता. थर्ड स्टेप ही करते मी. आणि येस, अवॉइड करायचे आपल्या आईज पासून जास्त. सो हे मी जास्तीत जास्त 5 मिनिट्स करते, त्याच्या मोर दॅन आपण नाही करायचं. आता हे चांगलं मी पुसून घेते कॉटननी किंवा वेट टिश्यूजनी. आणि ह्याच्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायची. सो हे वीकली प्रॉपरली आपण केलं ना, आपले ब्लॅकेट्स व्हाईटेट्स जे काही जास्त असतील ना ते निघून जातील. आणि येस, फर्स्ट ह्याच्यामध्येच तुम्हाला थोडा थोडा फरक दिसेल. पहिल्या ह्याला काय असं नाही की एकदमच क्लीन होणार आहे, पण फरक जर आपण प्रॉपरली केलं आपलं रुटीन तर नक्कीच फरक दिसेल. सो आता माझं स्क्रब बऱ्यापैकी झालंय. सी. येस, आणि आपले स्टेप्स बरोबर द्यायचे, कारण की जर ते पण नाही प्रॉपर जर आपला मसाज झाला तर त्याच्यामुळे पण आपल्याला पिंपल्स येऊ शकतात. आणि तुम्ही बघू शकता इथेही मला पिंपल्स आलेले आहेत, म्हणजे डेटचे आहेत हे प्रॉब्लेमचे. सो आता जातील त्याचं पण आपण हे करूच. आता आपण हे घेऊया, स्टीम घेऊया. आता आपण 5 मिनिट्स आपले झाले. नाहीतर तुम्ही स्क्रब सुद्धा ठेवून घेऊ शकता, स्टीम आपल्यावर आहे. नाहीतर कोण कोण पुसून घेतं, नाहीतर स्क्रब ठेवून सुद्धा आपण घेऊ शकतो स्टीम. येस गेस, तुम्ही बघू शकता मी फुल स्टीम घेतलेली आहे. आणि येस, जास्त नाही, आपल्याला जेवढी जमेल तेवढीच घ्यायची आहे स्टीम. सो आता हे ब्लॅकेट्स व्हाईटेट्स रिमूव्हर आहे. कुठेही तुम्ही मेडिकलमध्ये गेलात ना किंवा ब्युटी सेंटर्समध्ये आरामात मिळून जाईल ब्लॅकेट्स रिमूव्हर. सी. आता जे काही सगळे ब्लॅकेट्स आहेत ते काढून घेते. आणि हे असतानाच काढून घ्यायचे आपल्याला प्रॉपरली सगळं. स्टीम घेतल्यावर ते आपले ओपन होतात पोर्स वगैरे, ब्लॅकेट्स वगैरे इझिली निघतात. लिप्सच्या पण आपल्याला या एरियात असतात. सो इथे चीन एरियाला इथे मला पिंपल्स आहे, त्यांना मी काय करणार नाही आहे जास्त. इथले काय असेल ते. नोज एरियावरतीच खूप असतात, सो नोज एरिया चांगला क्लीन करून घ्यायचा. आणि ते पिंपल्स आहेत माझे, सो इथे मी काहीच करणार नाही आहे. फोडले वगैरे की डाग होतं. आणि याच लाईट थोडी कमी जास्त होते माझ्या कॅमेराचीच, आय डोंट नो वाय. सो थोडंसं क्वालिटी हे होईल. जास्त आपल्या स्किनला हर्ष होईल असं नाही यूज करायचं आहे. आपण हे वीकली नॉर्मल करत राहिलं ना ड्रॉपअप निघून जातील, जास्त काही नाही करायचं. सो थोडंसं आपलं फोरहेड आणि कसं मी चीन एरियाला पण. सो आता थोडं चीन एरिया आणि आपले लिप्स. आता ह्याला मी टिश्यूनेच पुसून घेणार आहे, तुम्ही धुवू पण शकता. डस्ट. सो येस गाइस, चांगलं आपण टिश्यूनी पुसून घेतलेला आहे. वेट टिश्यू तुम्ही चांगला तुम्हाला जो सूट असेल तो घेऊ शकता. सी. तुम्ही डिफरन्स लगेच बघू शकता, आपली स्किन थोडीशी क्लीन दिसते लगेच. सो आता ह्याच्यानंतर आपण पॅक लावणार आहे. हा एव्हर यूजचा केसर पॅक आहे, नॅचरल ग्लो.
सो आता आपण हा थोडा पॅक लावणार आहे. तुमच्याकडे जर दुसरा कुठलाही फेस पॅक असेल तर तुम्ही लावू शकता. हा माझा हिमालयाचा आहे, सॉरी एव्हरयूथचा नाही, हिमालयाचा आहे हा माझा. सो आता सध्या माझ्याकडे एव्हरयूथचा अवेलेबल नव्हता, सो त्याच्यामुळे आता फेस पॅक लावून घेते मी. फेस पॅक आपल्याला डायरेक्ट लावायचं आहे, काही मसाज वगैरे न करता. तुमच्याकडे जर फेस पॅक लावायचं हे असेल, ब्रश असेल, तुम्ही त्याच्याने पण लावू शकता, नाहीतर आपले हात आहेतच. सगळं एरिया कव्हर करायचं आहे. थोडा थिक लावायचा आहे लेयर. सो तुम्ही माझा हा लेयर बघू शकता आणि हा, तर असा लेयर आपल्याला लावायचा आहे सगळ्या स्किनला. सो येस गाईज, तर येस आपण सगळ्या स्किनला लावून घेतलेला आहे फेस पॅक, बघू शकता तुम्ही प्रॉपरली. आता हे आपल्याला 10 मिनिट्स ठेवायचं आहे. 10 मिनिट्स झालेले आहेत, आपला पॅक चांगला सुकला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याला वॉश करून घेते आणि मग भेटतेच तुम्हाला. सो येस, तुम्ही बघू शकता मी वॉश करून आले. लगेच इफेक्ट गाईज. मग ह्याचा चेहरा किती टॅन आणि एकदम असा हे झालेला, आणि आत्ताचं तुम्ही बघू शकता लगेच डिफरन्स. आणि म्हणजे डार्क स्पॉट पण थोडेसे तेव्हा डार्क वाटत होते, ब्लॅकिश. आता ह्याच्यात पण इफेक्ट बघू शकता. तर याला चांगलं पुसून घ्यायचं आहे. तर तुम्ही टिश्यूने किंवा कॉटनने किंवा एका चांगल्या क्लॉथने पुसून घेऊ शकता. एकदम हलकंसं टॅप टॅप ह्याच्यामध्ये पुसून घ्यायचं आहे. सो येस, मी लवकरात लवकर तुमच्यासोबत असे DIYs वगैरे शेअर करणार आहे, घरातले लिप्स वगैरे, परत आपले नॉर्मल सगळे स्किनवरचे. सो तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा, मी लवकरात लवकर मग तुमच्यासोबत व्हिडिओ तो शेअर करेन. सो येस गाईज, तुम्ही बघू शकता डिफरन्स खूप मस्त आलाय. तर आता त्याच्यानंतर आपल्याला एक लास्ट आहे प्रोडक्ट, ते यूज करते मी. एक सिक्रेट प्रोडक्ट आहे, तुम्ही सुद्धा यूज करू शकता. सो हे एव्हरयूथचं आहे, गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क आहे हे, ते लावणार आहे मी. सो आता हे लावून घेऊया पील ऑफ मास्क. त्याच्याने कसं आपले जे राहिलेले असतील ना ब्लॅक हेड्स वगैरे, व्हाईट हेड्स, ते सुद्धा रिमूव्ह होतात. जी डेड स्किन असेल ना ती सुद्धा रिमूव्ह होते. स्क्रबमध्ये तर होतेच, पण जास्त जेव्हा पिंपल्स वगैरे असतील ना आपल्याला, आपण तेव्हा नाही करू शकत. सो त्याच्यामुळे हे खूप फायदेशीर आहे. सो हे लावायचं पील ऑफ मास्क. सो आता हे मी लावून घेते. ह्याचा खूप थिक लेअर लावायचा. त्याचा फुल थिक लेअर आपल्याला स्किनला लावायचा आहे. सो मी ॲक्च्युली दुसरीकडे आलेली आहे, जसं की तुम्हाला माहितीच आहे ब्लॉग्स बघत असाल तर. सो इथे काय बेल्ट वगैरे अवेलेबल नाही आहे माझा, त्याच्यामुळे केस मध्ये मध्ये येतात. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज DIYs बघायला आवडतील मला नक्की कमेंट करा, तसे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन लवकरात लवकर. व्हिडिओज आपले छान छान येणार आहेत. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी. चॅनलवरती जे रेड कलरचं बटन आहे त्याच्यावरती नक्की प्रेस करा गाईज, तुम्हाला माझ्या अपकमिंग सगळे व्हिडिओची माहिती मिळून जाईल. सो ते मी सगळं लावून घेते आणि मग भेटतेच तुम्हाला. सो असा लेअर लावून घ्यायचा गाईज. तुम्ही बघू शकता पूर्ण याला मी मास्क लावलेला आहे, पील ऑफ मास्क आहे. सो हे पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे, कारण की असं खेचून काढायचं आहे आपल्याला डेड स्किन, व्हाईट हेड्स काय ब्लॅक हेड्स असतील तर ते निघण्यासाठी. सो बघू शकता बऱ्यापैकी आता माझं ड्राय होत आहे. सो येस गाईज, सगळ्यात पहिलं तुम्ही बघितलं की आपण स्क्रब केलं, त्याच्यानंतर एक फेस पॅक लावलं आपल्या स्किनला थोडं हायड्रेट करण्यासाठी, आणि आता हे पील ऑफ मास्क लावतोय आपण. सो थोडंसं आवाज येत असेल तर सॉरी, चांगलं काम चालू आहे त्याच्यामुळे. तर सगळ्यात पहिलं आपण स्क्रब, मग फेस पॅक आणि पील ऑफ मास्क आता लावलेला आहे. सो हे झाल्यानंतर चांगला आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. फेस वॉश वगैरे काही लावायचं नाही, नॉर्मल वॉटरनी, कोणतंही गरम वॉर्म काही नाही, कोल्ड वगैरे, नॉर्मल वॉटरनी आपल्याला फेस धुवून घ्यायचा आहे चांगला. त्याच्यानंतर एक छान असं मॉइश्चरायझर जे आपल्याला सूट होत असेल डेली बेसिसला, आपण जे लावत असेल
तेच लावायचं आहे. त्याच्यानंतर आपली स्किन खरंच चांगली होईल. वीकली तुम्ही हे करून बघा रुटीन. जे आपलं एक वार ठेवा, तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल असेल तुमच्या सुट्टीनुसार. कोणाला सॅटर्डे संडे ऑफ असतो, कोणाला नसतोच, पण 7 डेज मध्ये हे करत राहायचं. आता समजा आज बुधवार घेतलाय किंवा गुरुवार घेतला किंवा दर संडेला आपण आपली किंवा सॅटर्डे नाईटला, सगळ्यात महत्त्वाचं सॅटर्डे नाईटला हे सगळं तुम्ही करू शकता तुमचं रुटीन प्रॉपर. परत नेक्स्ट सॅटर्डेला सेम अशी प्रोसेस करायची. त्याच्याने तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगला डिफरन्स दिसेल. जास्त असं फेशियल्स वगैरे महागडं हे करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नाही सांगणार की 15 रुपयामध्ये एवढ्याच्यामध्ये एवढं हे सगळं झालं. तर सगळ्यात पहिलं जे आपण जे लावलेलं टॅन रिमूव्हल स्क्रब हे 20 रुपीजमध्ये घेतलेलं आहे मी. 15-20 रुपीजमध्ये येतं. त्याच्यानंतर ते पील ऑफ मास्क आहे ते सुद्धा 15 रुपीजमध्ये येतं. आणि हे जे फेस पॅक आहे हे 10 रुपीजचं आहे अगदी. सो 40 रुपीजच्या आत किंवा 50 रुपीजच्या आत आपले हे सगळे प्रोडक्ट्स येऊन जातात. आणि मॉइश्चरायझर तर आपल्याकडे असतंच. सो अंडर 50 आपलं वीकली रुटीन छान असं होऊ शकतं. स्क्रबपासून मास्कपासून पील ऑफ मास्क सहित. सो हे खूप कमी रेट आणि चीप रेटचे आहेत. आणि असं नाही की ह्यांचे इफेक्ट येत नाहीत. ऑल स्किन टाईप आहेत हे आणि ह्याचा इफेक्ट सुद्धा चांगला येतं. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला समोर दाखवलेलं आहे. आणि बाकीच्यासारखं मला ते खोटं सांगायला नाही आवडत की 15 रुपीज ते आपण टायटल टाकून ते बघायला जातो की हा बाबा 15 रुपीजमध्ये एवढं सगळं. तर नाही, प्रत्येक प्रोडक्टची ही प्राइस आहे. सो नक्की तुम्ही करून बघा. अंडर 50 तर 100% हे आहे. त्याच्यानंतर चांगलं हे पील ऑफ मास्क आता हे झालं की मी पील म्हणजे तुम्हाला हे करून दाखवतेस. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी खूप प्यायचं. त्याच्याने स्किन आपली हायड्रेट राहते. सगळ्यात त्याच्याने ग्लो येतो. सो पाणी तुम्ही पित राहा. हे पण स्किन केअर आपले बेसिक जे स्किन केअर आहे ते नक्की करायचं. त्याच्याने स्किन खरंच खूप चांगली होईल. जे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स किंवा स्किन जे डल होते, मेन म्हणजे डेड स्किन्सच आपण काढत नाही आपल्या स्किनवरचे. त्याच्यामुळे त्याच्यावरती लेअर बसत राहतं आणि स्किन आपली थोडीशी डल होत जाते. म्हणजे जो नॅचरल कलर आहे आपला तो थोडासा डल होत जातो. असं नाही की कुठलेही प्रोडक्ट पटकन वापरले आपण सगळं हे केलं तर गोरं होऊ नाही. ग्लो येतो. आपलं स्किन चांगली उठून टवटवीत दिसते. सगळ्यात महत्त्वाचं. आणि असं नाही की खूप लोकांचे मी मेसेज वगैरे बघितले आणि खूप लोकांचं हे बघितलंय की ऑइली स्किन असेल तर मॉइश्चरायझर लावत नाहीत. पण तशी चुकी करू नका. मॉइश्चरायझर हे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं काम करतं आणि ते आपल्या स्किनला हायड्रेट आणि एकदम म्हणतात ना सॉफ्ट ठेवण्यासाठी मदत करतं. आपण जेवतो त्याच्यानंतर पाणी पितो, तसंच आहे मॉइश्चरायझर हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या स्किनला सुद्धा त्याचं फूड द्यायचं. सगळ्यात नॉर्मल बेसिक शब्द म्हणजे आपल्या स्किनला त्याचं फूड द्यायचं. म्हणजे मॉइश्चरायझर रोज नाईट आणि मॉर्निंग आणि नाईटला लावायचं. तसं आपण 2 टाइम जेवतो तसं. सगळ्यात महत्त्वाचं तर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. असे नाही की मागडेच तुम्ही मॉइश्चरायझर्स घ्या. नॉर्मल चीप रेटचे सुद्धा घेऊ शकतात. फक्त ते तुम्हाला सूट झाले पाहिजे. तुम्हाला सूट होत आहेत का ते बघा. नाहीतर 20 रुपीज 10 रुपीजपासून सुद्धा चांगले मॉइश्चरायझर आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी लवकरात लवकर बनवेन. मला खूप सारे कमेंट आल्या की चीप रेटचे मॉइश्चरायझर तुम्ही चांगले कोणते ते सजेस्ट करा. तर मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन. सो आता हे बऱ्यापैकी माझं सुकलेलं आहे. तुम्ही बघू शकता. नाही, थोडंसं माझं बाकी आहे. तर पूर्ण सुकेपर्यंत मी याची वाट बघेन. त्याच्यानंतर मी तुम्हाला पील करून दाखवतेस. पण तुम्ही ह्यूज डिफरन्स माझ्या स्किनमध्ये झालेलं. खूप टॅन झालेली. मी बाहेर थोडे काम होते त्याच्यामुळे बाहेर वगैरे फिरली आणि आउट ऑफ स्टेशन पण आलं. त्याच्यामुळे माझं क्लायमेटसुद्धा चेंज झालं. त्याच्यामुळे पण माझ्या स्किनला खूप सारे ब्रेकआउट्स वगैरे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि डेटमुळे सुद्धा मला ब्रेकआउट होता. बाकी असे नाही आहेत. फूडनी वगैरे असे मला नाही आहेत. आणि येस, सगळ्यात महत्त्वाचं ओके मी त्याचा एक व्हिडिओ बनवणारच आहे की आपल्याला पिंपल्स ब्रेकआउट्स वगैरे कसे येतात. सो त्याचा आपला ह्याच्यानंतरचाच व्हिडिओ येईल किंवा तो एक मध्ये व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर 1-2 व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ येऊन जाईल. सो पिंपल्स आणि ब्रेकआउट्स कशामुळे येतात, काय करायचं आणि त्याच्यावरती काय काय उपाय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की काय येतात. सो नक्कीच तो व्हिडिओ मी बनवेन. तर तुम्हाला तो व्हिडिओ जर लवकरात लवकर बघायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करा. सो येस गाइस, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पॅक फुल सुकलेला आहे. तर आता आपल्याला ह्याला पील करायचं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही खालून सुद्धा काढू शकता आणि वरून सुद्धा. मी इथून खालून काढणार आहे कारण की असं खेचल्यावरती आपले जे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड असतील ते निघण्यासाठी. इथे निघाले आपण बघू शकता. सो प्रॉपरली आपल्याला हे काढायचं आहे.
गाईस. अशा प्रकारे हे पील ऑफ मास्क निघतं. वाव, तुम्ही डिफरन्स लगेच बघू शकता. नोजचं थोडंसं फास्ट करायचं, असं नाही पेन होईल असं, पण आपलं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे काय असतील ते निघण्यासाठी. सी, आता हिटलं. आता आपल्या सगळ्या फेसचं निघालेलं आहे. सो आता एकदा आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे फेस, नॉर्मल थोडंसं पाणी लावून. जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट जे असेल आपल्या स्किनवरती ते निघण्यासाठी. सो मी थोडं वॉश करून घेते, जस्ट पाणी मारायचं आहे फेसला आणि मग दाखवतेच तुम्हाला. सी, मी आता पाणी मारून आलेली आहे, फेसला चांगलं वॉश केलं आहे. सो आता इकडे थोडं पुसून घेते, जास्त आपल्याला काही हे करायचं नाही आहे, मोशनमध्ये पुसून घ्यायचं. आणि सी, तुम्ही डिफरन्स बघू शकता. मगाचचं पिंपल्स आणि एकदम टॅन झालेली स्किन आणि आत्ताची जस्ट मध्ये फरक आहे एकदम. सो येस गाईज, तुम्ही डिफरन्स बघू शकता. मगाचची स्किन आणि आत्ताची माझी स्किन, किती ह्यूज डिफरन्स आहे बघू शकता. इथे डार्क स्पॉट्स आणि पिंपल्स होते दिसत आहेत, पण खूप लाईटली दिसत आहेत, बघू शकता गाईज. सो अशा प्रकारे आपण छान असा स्क्रब मास्क आणि पील ऑफ मास्क केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होईल ते मॉइश्चरायझर आपल्याला लावायचं आहे. इथे मी लॅक्मेचा लावते. आणि येस, मॉइश्चरायझर लावताना अजिबात काही कंजूसी करायची नाही आहे, चांगलं लावायचं भरपूर. स्किन आता हायड्रेट येण्यासाठी, कारण की पोर्स वगैरे आपले ओपन झाले आहेत. सी, हलका असा मसाज द्यायचा, हलका एकदम. येस, आणि आपण आपल्या वरती आईसच्या इथे काहीच लावत नाही, एरिया आपला सेन्सिटिव्ह असतं, मग थोडं मॉइश्चरायझर चांगलं लावायचं तिथेच. सी, फरक दिसत असेल मगाशी आणि आत्ताशी. काहीच लावलेलं नाही आहे मी आता, फक्त मॉइश्चरायझर आहे, ना फाउंडेशन आहे ना काही आहे. सो अशा प्रकारे स्किन आपली मस्त झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यात छान असं लिप बाम लावते मी लिप्सला हायड्रेट ठेवण्यासाठी. सो येस गाईज, अशा प्रकारे आपलं वीकली स्किन केअर नाईट रुटीन झालेलं आहे. आणि डेलीचं रुटीन जर तुम्हाला बघायचं असेल माझं स्किन केअरचं, नक्की कमेंट करा, मी नक्की बनवेन व्हिडिओ. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. खूप कमी बजेटमध्ये होत आहे आणि हाय बजेटचे सुद्धा आहेत, पण कमी बजेटमध्ये सुद्धा एवढी छान अशी स्किन आपली होऊ शकते, तुम्ही बघू शकता. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग अँड लव यू ऑल गाईज.